श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य यश मिळणार का? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली घालमेल कमी होऊन सकारात्मक ऊर्जा मिळेल का? नोकरी आणि व्यवसायात काही महत्त्वाच्या संधी तुमच्या दारात येणार आहेत का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन रखडलेली कामे पूर्ण होतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेल का? तसेच ग्रह नक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहे? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, धैर्य आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरू शकतो. तुमच्या स्वभावातील जिद्द आणि कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची वृत्ती या काळात तुम्हाला विशेष फायदा करून देईल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे मार्गी लागतील. काही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात, पण त्यातूनही तुम्हाला भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील. प्रत्येक परिस्थितीला शांतपणे सामोरे गेल्यास मोठ्या अडचणी सहज दूर होतील. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे आणि दूरदृष्टीमुळे अनेक ठिकाणी तुम्हाला यश मिळू शकते. हा आठवडा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी अनुकूल राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामातील सातत्य आणि मेहनतीमुळे वरिष्ठांची प्रशंसा मिळू शकते. काहींना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदाशी संबंधित चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. कार्यालयातील काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुमची भूमिका निर्णायक ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार, नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील स्पर्धा वाढली असली तरी तुमची रणनीती आणि अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जाईल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक राहील. मोठे आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा उत्पन्नाचा नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतो. पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही जणांना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मात्र खर्च करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. भावनेच्या भरात मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. काही गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने नात्यातील जवळीक वाढेल. मात्र हट्टीपणा किंवा संशयाची भावना टाळणे आवश्यक आहे. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात आनंद टिकून राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. घरातील सदस्यांचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयुक्त ठरू शकतो. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन सुरू होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या विचारांचा आदर करतील. मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य मिळेल. काही नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरू शकतात. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र मानसिक ताण किंवा कामाचा अतिरिक्त भार यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आणि विश्रांतीसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. संतुलित आहार घ्या आणि पाणी भरपूर प्या. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. प्रवास आणि शुभकार्य. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. घरात एखाद्या शुभकार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि आरोग्याची काळजी घ्या. उपाय. मंगळवारी श्री हनुमानजींची पूजा करा आणि ओम हनुमते नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा अन्नदान करणे शुभ राहील. रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे निर्णय घेतल्यास अधिक लाभ मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा धैर्य, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल, तर विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा अनेक बाबतीत समाधान आणि यश देणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण, प्रगती आणि महत्त्वाच्या निर्णयांचा ठरू शकतो. काही दिवसांपासून रखडलेल्या गोष्टींमध्ये गती येईल आणि मनात असलेली अनिश्चितता कमी होऊ लागेल. तुमच्या मेहनतीवर आणि अनुभवावर विश्वास ठेवल्यास अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल, तर व्यवसायात नवीन संधी आणि संपर्क लाभदायक ठरू शकतात. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. खर्च आणि बचत यांचा योग्य समतोल राखल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेताना संयम ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात जवळच्या व्यक्तींचे सहकार्य आणि भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रता आणि मेहनतीचे चांगले फळ देणारा राहू शकतो. एकंदरीत हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारा, नवीन संधी देणारा आणि अनेक बाबतीत समाधान मिळवून देणारा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.